असलेल्या बातम्या वेगवान स्वरूपात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्या। संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या समन्वयकांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती। मात्र या बैठकीमध्ये राडा झाल्याचं समोर आलं। केवळ पुरुषच नव्हे तर महिला आंदोलक सुद्धा एकमेकांना भिडले आणि बैठकीमध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून काही लोक पैसे घेऊन आलेत असा आरोप मराठा समन्वयकांनी केला। तर वसंत मोरेंनी मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली असून पुणे लोकसभेच्या जागेवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। वसंत मोरे पुणे लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत। दरम्यान आमच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि 2 तारखेच्या आत महत्त्वाची घोषणा करणार आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। छगन भुजबळांच्या विरोधामध्ये नाशिकमध्ये मराठा समाज एकवटलेला पाहायला मिळतोय। भुजबळांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच मराठा समाजाला त्यांना असणारा विरोध वाढलाय आणि त्यांच्याच आता मतदारसंघामध्ये भुजबळांना गावबंदीचे होर्डिंग्स लावण्यात आले, त्यावर भुजबळांना मतदान करू नका असा आशय आहे। साताऱ्यामध्ये शरद पवारांनी निवडणूक लढावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येते। शरद पवारांनी साताऱ्याचं नेतृत्व करावं अशी मागणी साताऱ्यात कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आली। कोल्हापुरामध्ये भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच पहिल्याच दिवशी संजय मंडलिक यांना कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला। तर भाजप कार्यालयामध्ये जाताच कार्यकर्ते मंडलिकांवर भडकलेले पाहायला मिळाले। गेल्या 5 वर्षांमध्ये एकही फोन उचलला नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी मंडलिकांवर केलाय। श्रीनिवास पाटलांची निवडणुकीमधून माघार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। तर तब्येत बरी नसल्यामुळे निवडणुकीमधून माघार घेतल्याची माहिती आहे आणि शरद पवारांकडून साताऱ्याच्या या जागेसाठी आता चाचपणी सुरू आहे। त्यामुळे शरद पवार साताऱ्यामधून कुणाला संधी देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। दुपारी सागर बंगल्यावर भेट घेण्यासाठी ते जाणार आहेत। तर आरपीआयनं भाजपकडे 2 जागांची मागणी केली होती, मात्र एकही जागा मिळत नसल्यानं आरपीआय नाराज आहे। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनं नाराजी दूर होतीये का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर किरण सामंत हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता असून थोड्याच वेळात सागर या निवासस्थानी भेट होण्याची शक्यता आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी किरण सामंत इच्छुक आहेत आणि याच जागांसाठी नारायण राणे यांनी फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती। कोल्हापूरमध्ये राजकीय वातावरण तापले। धैर्यशील मानेंना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजप नाराज असल्याची चर्चा आणि यापुढे काँग्रेसचं गुणगान चालणार नाही असा इशारा सोशल मीडियावर स्टेटस ठेवत भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिलाय। नवनीत राणांना कोंडीत पकडण्यासाठी आमदार बच्चू कडूंनी मोठी खेळी केली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यामधील शिवसेना ठाकरे गटाचे नेते दिनेश बाबू आज प्रहार पक्षात प्रवेश करणार आहेत। त्यानंतर दिनेश बाबू हे प्रहार पक्षाकडून अमरावती लोकसभा निवडणूक लढवणार अशी माहिती देखील समोर येते। ब्रह्मदेव आला तरी नवनीत राणा विजयी होणार नाही असा थेट इशारा बच्चू कडू यांनी नवनीत राणांना दिलाय। त्यामुळे आता बच्चू कडू विरुद्ध नवनीत राणा हा संघर्ष अमरावतीसह महायुतीमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय। नवनीत राणा यांच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो पाहायला मिळाला। राज ठाकरे अद्याप महायुतीमध्ये नसताना देखील नवनीत राणा यांच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो आहे आणि दुसरीकडे आमदार बच्चू कडू हे महायुतीचे घटक पक्ष असून देखील त्यांचा मात्र पोस्टरवर फोटो नाहीये। नवनीत राणांच्या पोस्टरवर माझा फोटो छापावा अशा लहान बुद्धीचा मी नाही आणि मी लोकांच्या मनात घर केलंय, त्यामुळे अशा फोटोवर लक्ष देत नाही असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय। महायुतीमध्ये काही जागांबाबत वाद असल्यामुळे अंतिम जागा वाटपाचा तिढा आता कायम आहे। मात्र भाजपनं 23, शिवसेनेनं 8 आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 3 अशा एकूण 34 उमेदवार घोषित केलेत। उर्वरित जागांपैकी नाशिक, ठाणे, दक्षिण मुंबई, सातारा, परभणी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागांवर अद्याप रस्सीखेच सुरू असून काही जागांवर 2-3 दिवसांमध्ये निर्णय येण्याची अपेक्षा आहे। रोहित पवारांनी मनसे महायुतीमध्ये जाण्यावरून टीका केली आहे। भाजप सगळ्यांना घेताना मोठा कार्यक्रम घेत असतं आणि त्यानंतर त्यांचाच कार्यक्रम करतं, त्यामुळे भाजप राज ठाकरेंसोबत पण तेच करेल असा हल्लाबोल रोहित पवारांनी केलाय। राज ठाकरेंनी विचार करून निर्णय घ्यावा, त्यांनी महायुतीसोबत जाणं मनसे कार्यकर्त्यांना आवडणार नाही असा सल्लाही रोहित पवारांनी दिलाय। अजितदादा कर्णासारखे आहेत। कर्ण होत करू आणि लढणारा व्यक्ती होता, फक्त त्याची बाजू चुकली होती आणि बाजू चुकीची असल्यानं त्यांचा पराभव झाला। अजितदादाही तसंच आहेत, फक्त त्यांची बाजू आणि विचार बदललेत, त्यामुळे त्यांचा पराभव होणार असं म्हणत रोहित पवारांनी टीका केली आहे।
अहमदनगरच्या पारनेरचे आमदार निलेश लंके आज आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येते। तर आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन ते आमदारकीचा राजीनामा देणार आहेत आणि पारनेरमध्ये कार्यकर्त्यांची आज एक बैठक देखील बोलावली। आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले। तर अमोल कीर्तिकर यांना पुन्हा ईडीनं समन्स बजावलंय। कीर्तिकर यांना ईडीनं दुसऱ्यांदा समन्स बजावला असून 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश कीर्तिकरांना देण्यात आले। तर खिचडी घोटाळ्यात समन्स जारी करण्यात आला असून आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अमोल कीर्तिकरांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद 3 एप्रिलला होणार आहे। या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, संजय राऊत असे मवियाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत। भाजपकडून महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक प्रभारींची घोषणा करण्यात आली आहे। खासदार डॉक्टर दिनेश शर्मा यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली असून निर्मल कुमार सुराणा आणि जयभान सिंग पवैया यांच्याकडे सहप्रभारी पदाची सूत्र देण्यात आली आहे। मायक्रोसॉफ्टचे सीईओ बिल गेट्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामधील संवाद आज प्रसारित करण्यात आला। आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय आणि महिला सक्षमीकरण, शेती यासह इतर विषयांवर दोघांनी चर्चा केली। बिल गेट्स यांनी विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तरं दिली असून या मुलाखतीमध्ये बिल गेट्स यांनी भारतीयांनी तंत्रज्ञानासंदर्भामधील आकलनता पाहून त्यांचं प्रचंड कौतुक केलंय। दरम्यान डिजिटल एआयचा वापर कसा उत्तमरित्या करता येईल या संदर्भात सुद्धा पंतप्रधान मोदींनी बिल गेट्स यांना माहिती दिली। नाना पटोलेंच्या अध्यक्षतेमध्ये गोंदिया भंडारा लोकसभेसाठी आता नामांकन अर्ज भरल्यानंतर मवियाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी गोंदियातील अजित पवार गटामधील आणि भाजपतील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। भुसावळ शहरामध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये भीषण पाणी टंचाईनं नागरिक त्रस्त झालेत। तर पालिका हद्दीमधील साकेगाव ग्रामपंचायत क्षेत्रात असलेल्या या प्रभागात वर्ष उलटूनही थेंबर पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक संतप्त झालेत आणि जलशुद्धीकरण केंद्राची थकबाकी आणि स्वतंत्र आरक्षण नसल्यानं नागरिकांनी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावं त्यांना लागतंय। तर आता पालखेड धरणामधून मनमाड आणि येवला शहरासाठी पाण्याचं आवर्तन सोडण्यात आले। तर पाटाच्या माध्यमातून आज दोन्ही शहराच्या साठवणूक तलावामध्ये हे पाणी पोहोचले। त्यामुळे येत्या 10-12 दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात नागरिकांना दिलासा मिळाला। आगामी निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। गावाच्या मुख्य चौकात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीसह मतदानावर बहिष्कार टाकण्याबाबत गावकऱ्यांनी फलक लावला आणि वारंवार पीक विमा मिळणार असल्याच्या घोषणा करून राजकारण करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। वाशिम शहरामधील नागरिकांनी नगर परिषदेकडून मागील आठवड्याभरापासून दूषित आणि पिवळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले। तर ऐन उन्हाळ्याच्या काळात दुर्गंधयुक्त पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे। त्यामुळे आता नागरिकांना वेळेत शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली जाते। धुळे जिल्ह्यामध्ये कमी पर्जन्यमानामुळे विहिरींची पाणी पातळी घटली, त्यामुळे आता ग्रामीण भागात पाणी टंचाईचं सावट निर्माण झालंय। तर विंचूर गावात मोठ्या प्रमाणात पाण्याची वणवा असल्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। जिल्ह्यामधील 66 गावांसाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये कोकणातून, देवगड आणि रत्नागिरीतून येणाऱ्या आंब्याची चव आणि दर दोन्ही देखील उतरलेत। ग्राहकांची हवी तशी पसंती दिसत नसल्यामुळे आंब्याच्या पेटीचे दर 500 रुपयांनी कमी झालेत। नवी मुंबईमधील एपीएमसी फळ बाजारामध्ये तुर्की, दक्षिण आफ्रिका, इराण यासह अन्य देशांमधून मोठ्या प्रमाणात सफरचंदाची आवक होते। विदेशातून येणाऱ्या या सफरचंदाच्या 17 किलोच्या पेटीला जवळपास 3000चा दर मिळाला। एपीएमसी बाजारामध्ये उष्णतेसोबतच लिंबाचा पारा सुद्धा आता वाढलाय। वाढत्या उन्हामुळे नागरिकांचा लिंबाचा रस पिण्याकडे जास्त कल आहे। मात्र लिंबाचे दर आता 100 रुपये किलोनं विकले जात असल्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसली। धुळे शहरासह परिसरामध्ये ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे ऐन मार्च महिन्यामध्ये मे हिटचा तडाखा असणाऱ्या धुळेकरांना आता काही अंशी दिलासा मिळाला। धुळे शहरासह परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं। दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बाजारपेठेमध्ये चांगलाच गोंधळ उडाला। जळगाव जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। तर उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय। मात्र कापणीला आलेलं शेत आणि शेतात साठवून ठेवलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे।
मालेगाव शहर परिसरासह ग्रामीण भागात उन्हानं हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आणि काही भागामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। त्यामुळे 40 अंशावर असलेला पारा 28 अंशावर आलाय। चांदवड तालुक्यासह लासलगाव भागामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली। बऱ्याच दिवसांपासून उन्हानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर धुळे जिल्ह्यामध्ये सूर्य आग ओकत असून तापमानाचा पारा 40 अंशावर गेला। गेल्या 2 दिवसांमध्ये धुळे जिल्ह्यात तापमानामध्ये 2 अंशांनी वाढ झाली आणि तापमानाचा पारा 41 अंशावर पोहोचलाय। दुपारनंतर रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतो, त्यामुळे नागरिकांना सुद्धा काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येते। वर्धा जिल्ह्यामध्ये अचानक वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झालेत। वाढत्या तापमानाचा फटका वाहतुकीवर सुद्धा झालेला पाहायला मिळतो, त्यामुळे जिल्हा प्रशासनानं अलर्ट मोडवर ते आलेलं असून महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन हवामान विभागाकडून केलं जाते। माओवाद्यांनी एका आदिवासी नागरिकाची हत्या केली, त्यानंतर त्याचा मृतदेह रस्त्यावर टाकून त्याच्या शेजारी एक पत्रक टाकलंय। यामध्ये सदर इसम हा पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप माओवाद्यांनी केलाय। निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये माओवाद्यांकडून हत्या करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न होतोय। बोईसर ग्रामपंचायतीच्या शिवसेना शिंदे गटाचे उपसरपंच नीलम संखे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला। आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पालघर जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला। कमी कालावधीमध्ये जास्त पैसे मिळवून देतो असं आमिष दाखवून बीडमधील एका महिलेची 32,69,000 फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी आता महिलेनं सायबर शहर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केला, तर या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। पालघर जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेची शेकडो कामं सुरू असून या योजनेसाठी बांधण्यात येणाऱ्या विहिरी थेट नदीपात्रात बांधण्यात येत असल्यामुळे नदीपात्रांसोबत छेडछाड केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। त्यामुळे आता संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। 10वीच्या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर येत हुल्लडबाजी करणाऱ्या मुलांनी धुडगूस घातल्याचा प्रकार घडलाय, तर अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यामधल्या बालमटाकळी इथल्या शाळेतील ही घटना समोर आली। हातात काठ्या घेऊन महिला पर्यवेक्षिकेला दमदाटी करत 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं खुल्या परीक्षा केंद्रात घुसून धुडगूस घातला आणि या प्रकरणी आता 20 ते 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि 3 जणांना अटकही झाली आहे। शाळकरी मुलांच्या बॅगेत धारदार शस्त्र आणि कोयते मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली। 10वीत शिकणाऱ्या मुलांच्या बॅगेतून ही हत्यारं सापडली आहेत, तर मुलीच्या वादातून मित्राला मारण्यासाठी हत्यारं घेतल्याची कबुली एका संशयित मुलानं दिल्याचं समोर आलं। अहमदनगर शहरामधील उड्डाणपुलावर अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये। पुलावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झालाय, तर यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कार चालक किरकोळ जखमी झालाय। आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।